कारभार मेघा कारभार मेघा माझे प्रेमाचे धारी करुणामय करुणा 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 हे करुणा एका शब्दावर धावत येणारी माझी बायको आज काय झालं असं म्हणतो एका शब्दावर बाहेर आली नाही माझ्यासोबत बोलली नाही काही हरकत नाही पुन्हा एक आवाज सकाळी उठले घरातले सगळे काम धंदे आवड केली विनंती प्रार्थना केली बाई पण यांचा आवाज कानावरती पडला कशाला जोरात जोरात ओरडून राहिले करुणा 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 आवाज नाही गेली तुमची करुणा कुठं आहे घरामध्ये कामधंदे आवड करून राहिले कोणतं काही काम पडलं असेल नवऱ्याच्या हाकेला टाव दिले नाही तर कसं जमणार ग काहीतरी बोलत चालत जाते मर्यादा प्रेमाचा सत्य मर्यादा प्रेमाचा चालला बाबाचा सत्य मर्यादा प्रेमाचा चालला बाबाचा मर्यादा प्रेमाचा शब्दावर हातावर पत्नी धावून आली नाही म्हटलं किती वाईट विचार माझ्या मनामध्ये आले मी म्हटलं माझ्या हाताला धावून येणारी माझी पत्नी आज कशी काही नाही आली पण बाबाची विनंती चालू आहे हो आणि विनंती चालू असल्यावर कशी येणार हा किती पागल माणूस आहे करुणा हे करुणा नमस्कार नमस्कार हो नमस्कार कशाला आवाज दिला तो काय म्हणता हो कशाला आवाज दिला मला सांग कोणाला आवाज देऊ अहो मलाच आवाज देणार आहे पण जोरात जोरात असे ओढून राहिली जसं काय मी घर सोडून पळाली अगं घर सोडून पळाली नाही मला असं वाटलं की दोनशे दोन दार बंद दिसतात आणि कुठे गेली असं म्हटलं म्हणून तुझ्या कानावर माझा आवाज आला पाहिजे आणि म्हणून जोराने आवाज दिला तुला दरवाजे का बरं बंद केले गॅसवरती दूध ठेवलं होतं आणि मांजर 10 वेळा घरातून येणं जाणं करत होतं म्हणून दोन्ही दरवाजे बंद होते हो आता तू बाबाची विनंती करत होती दरवाजे बंद करून असा कोण करते दरवाजे बंद करून कोणीच नाही म्हणजे माझं दूध खायला म्हणून दोन्ही दरवाजे बंद करून टाकले आणि बाबाची विनंती करत होती ठीक आहे चांगला आहे अशीच करत जा मी काय म्हणतो 8 दिवस झाले
भजनाचे कार्यक्रम चालू आहे हो चालूच आहे आहेत ना एकही दिवस घरी नाही राहत काही नाही राहत 8 दिवस झाले घराच्या बाहेर आहात तुम्ही सकाळी येतात संध्याकाळी कसे येतात दिसत नाही हो बाबाचा कार्यक्रमच तेवढे चालू आहे रात्री 2 वाजता येतात आणि पहाटे 6 नाही वाजता अजून काय फोन जाता तुम्ही तर बरोबर आहे ना मग आता कोणी आपल्याला फोन केला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर त्यांच्या शब्दाला मान दिलं पाहिजे नाही हो का दिलंच पाहिजे ना आणि आपला बाबाने आपल्याला कलाकुसर प्राप्त करून दिला आहे हो दिलं मग आपले काही आपण काही विकत वाटतो का नाही आणि म्हणून बाबाचा प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे हो आणि म्हणून मी बाबाचा प्रसार आणि प्रसार करतो आहे बरोबर आहे. आणि म्हणून 8 दिवसापासून घरी नाही 8 दिवसापासून घरी नाही ग नाही. मग मला सांग काय? आपण सेवक आहोत बाबाचे हो आहोत. आहो ना हो. आणि बाबाची सेवाच करतो आहोत हो. आपल्याला गावोगावी कार्यक्रम असतील तिथे जायचं असते हो जायचं असते आणि आपला छोटासा दुकान आहे कसला? हा पुस्तकं विकायचं हो कॅसेट पुस्तका बाबाच्या भजनांच्या आहे ना हो आहे आता मी 8 दिवसापासून बाबाच्या भजनावर हो आहे आहे. तुला सांगितलं होतं की अर्जुनला भव्य सेवक संमेलन आहे होय. आणि तिथे तुला जायचं आहे हो जायचं मग तू का बरं नाही गेली का बरं नाही गेली अर्जुनला जायचा शब्द कोणी दिला शब्द मी न दिला मग शब्दाचा पालन कोण करत मला सांग काय मी तुझा नवरा आहो ना हो तू माझी बायको आहेस हो बायको अगं जर नवऱ्याला शब्द दिला आणि माणसाला जर कोणतं काम आला समज हो तर बाईला सांगितलं की तुला हा काम करावं लागेल हो. तर मग बाईचं कर्तव्य नाही का काय बायचं कर्तव्य म्हणता हो अहो 200 रुपये धान रोवाची रोवणार रोवायला जाते डबल फसायचा म्हणजे तुला 200 रुपये प्यारे आहे मग नाही तर का 200 रुपये रोजी टाकून जाऊ का देता कधी पुस्तक विकते कधी नाही होते कधी 50 घडत नाही कधी 20 नाही घडत अगं, त्या 200 रुपयासाठी हा पागल अगं तो परमेश्वर किती रुपये देईल तुला माहित आहे किती रुपये देणार तुला माहित नाही तो केव्हा किती रुपये देईल का नाही याची गॅरंटी नाही हो, हो, हो. हा? चार पुस्तकं जरी विकलीस हा. जर नाही विकलीस नाही आता जशी तू घरी आली बाबाच्या कार्यक्रमाला गेली तिथे चांगले चांगले अनुभव ऐकायला मिळतात हा बाबाचे अनुभव ऐकायला मिळतात असं आणि त्या अनुभवामध्ये काय घडते काय आपल्याला फायदा तुला माहित आहे कायचा अनुभव एक दिवस गेली होती बाई असंच होतं ना मला बोललं या बाई म्हणे अरुणाबाई तुमचे अनुभव सांगा म्हणे हो. गेली व असं हातामध्ये माईक दिला होता माझा हात लवर कापत होता काहून जेवली नव्हती जेवली होती व. हा? सांगा म्हणे आपले अनुभव कोणते दुःख आले तुम्ही कसे का मार्गात आले अहो काय सांगायचं भलत सांगत बसली मला भीती वाटत होती जेव्हापासून जाणत बंद केलं. बाबाच्या मार्गामध्ये आली 20 वर्ष झाले मामा 20 वर्ष झाले जी आणि 20 वर्षापासून हे बाई शिकली नाही हा? नेहमी नेहमी तुम्ही जातावं पहिले कच्ची मध्ये होती तर बरोबर चढता बैठकीत घेऊन जायचे हवन कार्यात घेऊन जाते आता नेता का तुम्ही मला भीती नाही मग वाटत आता आपल्या गावात आकडू चढाबट होती ना मग तुला जायला का होते काय सांगू दिवसभर घरातले काम धंदे करते संध्याकाळी चढता बैठक राहते दिवसभर काम धंदे करून संध्याकाळी स्वयंपाक पाणी करते तेव्हा चढता बैठकीत जाऊ बरोबर आहे ना एक दिवस असे नाही मला का संध्याकाळचा स्वयंपाक मी करतो भात मांडून देतो म्हणून याची काय ते स्वयंपाकाला हा? बरोबर आहे ना त्या परमेश्वरानं आपलं दुःख दूर केलंय त्या परमेश्वरानं आपलं दुःख दिलं आहे बरोबर आहे ना काम झाला माझ्याला काय करू तुझा हा? काम झाला माझ्याला काय करू तुझा आला ताप्त देव माया बाप आणि गेला ताप्त देवाच्या बापाचा बाप कामापुरता आजा कामापुरता मामा काकापुरती आजी बाई हे चित्रपटाचं नाव आहे बाप्पा बाप्पा सांगून राहिले शब्द तुम्ही दिल्या तुम्ही जात बसा तुमचं तुम्ही पाच बसा मला सांगा बा तुम्ही ऐकत नाही माझ्या कसे लोक हात करून सांगते जी आणि माईकवर उभं केलं म्हणते ना माझ्या अंगपाय झरझर कापते म्हणते झगडे करायला असे लंबे हात करून मस्त झगडे बोरिंगवर जाबर एखाद्या पाण्याला एखाद्या बाईला तुम्हाला पाणी जर नाही भरलं नाही तर तिला सगळं झरकन फेकता तिकडं काने फेकी कोणी तर माझं नाव करू नाही पहिलं करू ना ठीक आहे तर मी काय म्हणतो आहे हा ऐकून घे मी काय म्हणतो सांगा बाबांनी म्हटलं आहे सत्य मर्यादा प्रेम सत्य मर्यादा प्रेम आणि पती पत्नीला कसं असायला पाहिजे कसं असायला पाहिजे अगं नवरा बायको नेहमी असावे आनंद हे करुणा नवरा बायको नेहमी असावे आनंद आणि देवा जिंदाबाद नवरा बायको नेहमी असावे आनंद देवा जिंदाबाद
लहान पण सांगता काहून? अगं तू आहे का शहाणी आणि वाद मर्यादानी. बाबांनी मर्यादा दिली आहे ना. हो, दिलीच आहे. हा मग मर्यादाचे उल्लंघन बाबाच्या शब्दाचे पालन केलं का नाही त्याचा कोणालाही धक्का लागत नाही. करा ना तुम्ही करा ना. कारण तू मी नाही जाणार. मी जाणार नाही म्हणजे तुमचा बाबा आणून देणार का 200 रुपये? ए बैताळे 200 रुपये नाही ग. माझ्या बाबाला तू दोष देऊ नको. हा मग दुःख आल्यावर घेऊन पडशील का नाही तर मग कशी म्हणशील बाबा वाचव ना. हा हा मग तीर्थ बनवून द्या. मग कशी म्हणतेस महाप्रभूचं तीर्थ बनवून द्या ना म्हणतेस. हा आता तुमचा बाबा देते का 200 रुपये? एवढं मोठ्या दुःखातून तुला मुक्त करून दिलं. हा 1 रुपये घेतला का बाबाने पैसे घेतले तुझ्याकडून? नाही 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 घेतले. बाबाने निष्काम सेवा फुकट वाटून दिली ना. मग का बरं तू अशी बोलतेस? आपण बाबाचे सेवक आहोत. हा? तू आहे का शहाणी आणि वाद मर्यादानी आणि नाहीतर काय फायदा या आल्या जीवनात. आणि नवरा बायको नेहमी आणि नवरा बायको नेहमी असावे आनंद देवाचे दाता. नवरा बायको नेहमी असावे आनंद देवाचे दाता. वाईट बोलू नको. आपल्या मनामध्ये वाईट विचार आणू नको. आणि ज्या वेळेस तुझ्यावर दुःख येतील का नाही तर अशी रडशील ना. हा तर मग तो बाबा शब्दाची तुला शब्द तोड बाबाने शब्द तोडला आणि शब्द जर तुटला तर परमेश्वर तुझ्या हाताला धावून येणार नाही. हे लक्षात ठेवतो. हा आणि म्हणून मी काय म्हणतो. हा संसार त्या बाबाच्या आईने कसा केला माहित आहे तुला? हा ती आई होती. हा बाहेर गावून दुरून सेवक येत होते. बाबा 2-2 वाजेपर्यंत सेवकाला मार्गदर्शन करत होते. आणि 2 रात्रीचे नाही दिवसाचे. आणि 2-2 वाजेपर्यंत बाबा उपवासी राहत होते. तर आई काय म्हणायची त्या सेवकाला? आई काय म्हणायची? रे बाबा जाणार रे बाबा बाबा उपवासी आहे. पण बाबाला ते समजत होत. त्यावेळेस बाबा आईला काय म्हणायचे? काय म्हणायचे? तुझं लक्ष कुठं आहे? तुमच्याकडे काय इकडं पाहिजे माझ्याकडे नाही पहा. मग त्यावेळेस बाबा आईला काय म्हणायचे? अगं सेवकाला मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून तेवढ्या दुरून तो सेवक माझ्यापर्यंत आला. त्याला मार्गदर्शन करू दे. आणि 2-2 वाजेपर्यंत बाबा उपवासी राहत होते. मग तो संसार कसा होता आईचा? अगं संसार अगं संसार आई बाबाचा संसार. तुमचे बाबा देतील का 200 रुपये? बोलाची बात पाहिजे आणि म्हणून अगं बंदुकीतली गोळी निघून चालली जाईल. एखाद्याचा जीव घेईल नाही तर हुकून चालली जाईल. जसा एखाद्याला आपण गोटा फेकून मारला का नाही तर तो हुकून जाईल ना. त्याचा कणपट फोडून टाकत तर तो वापस येईल का? आणि म्हणून शब्द बोलण्याच्या अगोदर बोलायला कसं पाहिजे? कसं बोलायचं? शब्द समान का बोल. शब्द समान का बोल. शब्द हात आणि एक शब्द करे घाव तो एक शब्द मरण लगाव. आणि म्हणून बाबाचे शब्द काय आहे? हा अगं संसार आई बाबाचा संसार. हो संसार आई बाबाचा संसार.
अगं तिथे सुंदर सुंदर बाबाचे सेवक गुरु गुरु तिथे येणार आहे आणि सुंदर सुंदर तिथे मार्गदर्शन होणार आहे आणि म्हणून तू बाबाच्या हवनाला जा आणि बाबाच्या हवनाला गेलीस तर तुला चांगले अनुभव करायला मिळतील आणि म्हणून जास्त मला इथे वेळ घालवायला लावू नकोस की माझा काम मला अर्जंट आहे आणि मला तिथं जायचं आहे आणि म्हणून आपल्या घराबाजूची शेवटी आहे हा? कोण आहे हो? आपल्या घराच्या बाजूला शिलाबाई आहे हो, शिलाबाई आहे. आहे ना आणि म्हणून तिच्या घराकडे जा आणि तिच्या घराकडे जाऊन तिला सोबत घेऊन बाबाच्या होणारा जा जोगती. अगर शिलाबाईला घेऊन जा ना ती नाही आली तर? अगर ती नाही आली ना तर मग मी तो काम ठेवून तुझ्यासोबत मी येईन तुम्ही येणार? हो. खरंच का हो? खरंच. त्यावर वचन? आता येतं काय वचन द्यावं लागलं कारण तुला माझ्यावर विश्वास नाही का काय व विश्वास आहे व तुमच्यावर? मग ठीक आहे, जा. मग 20 वर्षापासून तू माझ्यासोबत आहेस संसार करतात माझ्यासोबत राहत आहेस माझ्यावर विश्वास नाही आहे व आहे विश्वास. आहे म्हणून जा शेवकीच्या घराकडे जा आणि शेवकीला घेऊन तू कार्यक्रमाला जा जातेस ना ठीक आहे नमस्कार नमस्कार.